खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे तथा काँग्रेसचे नेते मान्य मोहनदादा जोशी, मान्य रमेशदादा बागवे, मान्य दीप्तीताई चौधरी, मान्य अरविंदजी शिंदे, त्याचबरोबर शिवसेनेचे मान्य महादेवअण्णा बाबर, मान्य चंद्रकांतजी मोकाटे, संजयजी मोरे, गजाननजी थरकुडे, आदरणीय वंदनाताई चव्हाण, आदरणीय दीप्तीताई चौधरी, सर्वच मंडळी, मान्य अभयजी छाजेड साहेब, ही सगळी मंडळी आज या ठिकाणी बदलापूरच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्याकरता बसलेले आहोत. आपण 11:05 या ठिकाणी बसणार आहोत. दरम्यानच्या काळामध्ये किती जरी पाऊस आला तरी कार्यकर्ते बंधू भगिनी इथून कोणी बाजूला होणार नाही. त्याचबरोबर आपसात कोणी चर्चा करू नये. मोबाईल्स आपले फ्लाईट मोडवर ठेवा किंवा सायलेंटवर ठेवत अशी माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. धन्यवाद. या आंदोलनात आणि या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत. आपल्याला सगळ्यांनाच पूज्य असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मूलभूत अधिकार आणि एक संविधान दिलं आणि या संविधानात प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहे आणि न्याय हा प्रत्येकासाठी समान असला पाहिजे हा विचार त्यांनी इथे मांडला. आणि बदलापूर असेल, सातारा, कोल्हापूर, दौंड अशा अनेक घटना गेल्या 15 दिवसात आपण बघतोय की प्रचंड वाढलेल्या आपल्याला दिसतायत आणि प्रशासनाकडून अपेक्षित असं सहकार्य सगळीकडे आपल्याला दिसत नाही. कारण का अनेक घटना अशा आहेत ज्या पुन्हा पुन्हा झालेल्या आहेत आणि त्याची नोंद पोलिसांनी वेळेवर घेतली नाही म्हणून ही कृती वाढलेली आहे आणि त्या वर्दीची भीती ही राहिलेलीच नाही. आपण ज्या पुण्यात इथे आहोत इथलीच घटना आहे की इथे पोलीसच किंवा पोलीस यंत्रणा ही रक्त बदललं किंवा जेव्हा कोणी एखादा ड्रग्ज वाला माणूस असेल तो हॉस्पिटलमधून अटकेत आहे तो पळून जातो. त्यानंतर अशा अनेक घटना पुण्यामध्ये कोयता गँग असेल अशा अनेक दुर्दैवी घटना सातत्याने आपल्या राज्यात आणि पुण्यात होत आहेत. या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करते आणि एक महत्वाची गोष्ट आहे की हे सरकार किती असंवेदनशील आहे बघा. आंदोलन जेव्हा बदलापूरला झालं तिथल्या सत्तेमधल्या लोकांनी असंच भाष्य केलं की बदलापूरला आलेले लोक सगळे बाहेरचे होते. माझं म्हणणं आहे कुठले का असू दे ना ते भारतीय होते आणि भारतीय लेखीसाठी तिथे लढत होते. याची नोंद या सरकारने घेतली पाहिजे. अतिशय असंवेदनशील सरकार आहे आणि शेवटी सत्य बाहेर आलंच. 2 दिवसांनी हाच चॅनलवाल्यांनी आपल्याला सांगितलं की तिथला कोणीही बाहेरचा नव्हता. ती बदलापूरची सामान्य मायबाप जनता होती जी लेखीसाठी लढत होती. म्हणजे ह्याच्यातूनच या सरकारची विचारधारा काय किंवा कसा हा विचार करतात हे उघडं झालेलं आहे. त्यातून माननीय मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं की एक बलात्कार झाला पुणे जिल्ह्यात आणि 2 महिन्यातच आम्ही त्या नराधामाला आम्ही फाशी दिली. अशी जर कृती झाली असेल तर आपण सगळे जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायला जाऊ जर ह्याच्यात सत्य असेल तर.
त्यामुळे प्रत्येक गोष्टीत गलिच्छ राजकारण आणायचं आणि इतकं असंवेदनशील सरकार आजपर्यंत मी खरंच कधी पाहिलेलं नाही. हा विषय अतिशय गंभीर आहे आणि अतिशय संवेदनशीलपणे ही फक्त त्यांची लेख नाही, ही आपली लेख आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या लेकींच्या सुरक्षिततेसाठी जर सरकारला जमत नसेल तर आपण सगळे मिळून जबाबदारी घेऊया आणि महाविकास आघाडीचे सगळे मित्रपक्ष आहेत, आपण सगळे मिळून एक उपक्रम करूया की आज या सरकारला जमत नसेल तर आपण आपल्या लेकींची जबाबदारी घेऊ. आपण प्रत्येक शाळेत जाऊ, आपण हात जोडून सांगू की बाबा काय मदत लागली तर आम्ही तुमच्याबरोबर खंबीरपणे उभे आहोत. पण आज नंतर या राज्यातल्या कुठल्याही लेकीवर अन्याय होऊ देणार नाही, ही जबाबदारी आपण सगळे घेऊया. आज जी घटना बदलापूरला झाली ती अतिशय म्हणजे गलिच्छ घटना आहे आणि जोपर्यंत त्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीचा कुठलाही कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही. आपण सगळे एवढा पाऊस असला तरी या संवेदनशील विषयाबद्दल ज्या पोटतिडकीने आपण सगळे बोलताय, मला असं वाटतं आपण सगळ्यांनी सगळं राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी कामाला लागूया एवढीच आपल्याला विनंती करते. प्रशांत दादा, तुम्ही खूप चांगलं इथे नियोजन केलेलं आहे, पण ही फक्त आपल्या आंदोलनाची सुरुवात आहे. कारण आपल्याला गाव वाडी वस्तीपर्यंत जाऊन, मी कालही दौंडला गेले होते तेव्हा ती कृती जवळपास 5-6 वर्ष चालली होती. कोणी हिंमत केली नाही बाहेर येऊन बोलायची. आता आम्हाला 5-6 वर्षांनी कळलंय, कारण का एका पालकांनी हिंमत करून सांगितली. तर आपल्याला फक्त कुटुंबांना पण हिंमत द्यायची गरज आहे की तुम्ही जर बाहेर आला तर तुमची बदनामी होणार नाही. आणि मी आज इथे सगळे जे टीव्ही चॅनलवाले त्यांचंही कौतुक करते आणि आभार मानते, कारण का दौंडची घटना असेल किंवा बदलापूरची घटना असेल, या सगळ्यांनी अतिशय संवेदनशीलपणे रिपोर्टिंग केलेलं आहे. ज्या आपल्या लेखी आहेत त्यांच्या कुटुंबाचं नाव किंवा ओळख कुठेही बाहेर आलेली नाही. आणि माझी सगळे कार्यकर्त्यांनाही विनंती राहील की गडबडीने हाऊस व्हिजिट्स करू नका, कारण का त्यांची ओळख कधीही बाहेर येता कामा नये. कारण का त्या मुलांना पुढचं आयुष्य जगायचंय, त्याच्यामुळे त्यांची प्रायव्हसीचा मान सन्मान आपण केला पाहिजे. 15 दिवसांनी तुम्ही त्यांच्या घरी गेला तरी चालेल, पण घाईघाईनी जाऊ नका, कारण का आता त्यांना काउन्सिलिंग वगैरेची मदत आहे. त्याच्यामुळे माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की मीडियानी फार संवेदनशीलपणे हे विषय मांडलेले आहेत, तीच संवेदनशीलपणा आपणही दाखवावा. आपण इथे आलात आणि या मोठ्या आंदोलनाची ही फक्त सुरुवात आहे. आपल्याला सुरक्षिततेसाठी खूप मोठं काम महाराष्ट्रात उभं करायचंय आणि पुन्हा एकदा या सरकारचा आणि त्या कृतीचा मी जाहीर निषेध करते. जय हिंद. यानंतर आदरणीय पवार साहेब एक प्रतिज्ञा बोलतील, आपण ते मागे बोलायचे, त्याच्यात साहेब संवाद साधतील. एका अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगाच्या निमित्ताने आज आपण बाबासाहेबांच्या छत्रछायेमध्ये एकत्रित आलो. माझ्या मुलगा जो बालिकेचा जो अत्याचार झाला त्यांनी सर्व देशामध्ये महाराष्ट्राच्या नावलौकिकाला प्रचंड धक्का बसला. आजचे राज्यकर्ते मुलीबाईंचे स्त्रियांच्या रक्षणाच्या संबंधाची जबाबदारी त्यांच्यावर जी आहे त्याची जाण राज्यकर्त्यांना झालेली आहे. आणि त्यामुळे आपण बघितलं की बदलापूरचा प्रकार झाला त्याचा निषेध होतो. त्याच कारखान्यामध्ये आणखी काही ठिकाणी अशा प्रकारचे दुर्दैवी घटना या महाराष्ट्रामध्ये घडल्या. एक दिवस असा जात महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठेतरी मुलींच्याच अत्याचार करण्याच्या सवयीची रात्री ही दुर्दैवाने थोड्या वाचायला मिळते. हे राज्य शिवछत्रपतींचं राज्य आहे. शिवछत्रपतींनी आपल्या राज्यामध्ये यंदाच्या फासल्याने एका मुलीचा तिचा अत्याचार केला आणि तक्रार शिवाजी महाराजांच्याकडे गेल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी त्याचे हात कायम करण्याच्या संबंधीचे आदेश दिले आणि त्याला एक प्रचंड शिक्षा दिली. आजच्या परिस्थितीमध्ये जे काही घडलंय याची गांभीर्याने नोंद सरकारने घेतली पाहिजे
संवेदनशील ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. मला एका गोष्टीचं दुःख होतंय की राज्यकर्ते, राज्याचे प्रमुख आणि त्यांचे सहकारी एकदम सांगतायत की महिला संसार प्रकारामध्ये विरोधक राजकारण आणत आहेत. मुलींच्या अत्याचाराच्या विरुद्ध आवाज कोणी उठवला त्याला राजकारण म्हणायचं, हा जर निष्कर्ष राज्यकर्ते काढत असतील तर राज्यकर्ते किती असंवेदनशील आहेत, भगिनींच्याकडे बघायचा त्याचा दृष्टिकोन किती चमत्कारिक आहे याची प्रचिती ही आपल्या सगळ्यांना येते. जे काही घडलं ते महाराष्ट्रात घडू नये अशी आपली अपेक्षा आहे. ज्यांनी घडवलं त्यांचा तीव्र निषेध हा तुम्ही केला पाहिजे. मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो, एक आपण आज या ठिकाणी शपथ घेऊया. मी ती शपथ वाचतो, माझ्यानंतर एक एक वेळ आपण त्याचा पुनरुच्चार करावा. मी अशी शपथ घेतो की मी स्त्रियांवर होणारा हिंसाचार कधीही खपून घेणार नाही. माझे घर, माझा मुलगा, माझे गाव, माझे ऑफिस, कोणत्याही ठिकाणी जर महिलांचा छेडछाड किंवा अत्याचार होत असेल तर त्यास मी विरोध करून त्याबद्दलचा आवाज उठवीन. मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधी करणार नाही. महिलांचा सन्मान राखील आणि या शून्यनगरीमध्ये सेवेच्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात महिलांसाठी अधिक सुरक्षित आणि भयमुक्त स्थिती बनवण्यासाठी प्रयत्न करेल. जय हिंद. यानंतर आपण राष्ट्रगीत करणार आहोत. त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने माननीय काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदजी शिंदे हे आभार मानतील. माझी सगळ्यांनी विनंती, 1-2 मिनिट इकडून बाजूला बघतो साहेबांच्या इकडून आपण राष्ट्रगीत सुरुवात करतो. माननीय अरविंदजी शिंदे राष्ट्रगीतला तयार हो. सावधान. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलति तरंग. तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे. गाए तब जय गाता जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. पुणे महाविकास आघाडीतर्फे आपल्या सर्वांचे नेते, देशाचे नेते माननीय पवार साहेब. हॅलो. हॅलो. भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज या ठिकाणी जो आपण सत्याग्रह सुरू केलेला आहे, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी प्रत्येक आंदोलन असेल, हरताळ असेल किंवा मूक निदर्शने असतील, त्यावेळेला बापूंचं लोकप्रिय भजन
रघुपती राघव राजाराम, मी आपल्या सर्व सत्याग्रहींना विनंती करतो की आपण सर्वांनी सामुदायिकपणे हे भजन या ठिकाणी एकत्र मिळून सामुदायिकपणे या ठिकाणी गायू. रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजाराम, रघुपती राघव राजाराम. रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम. सीताराम सीताराम, सबको सम्मति दे भगवान. सीताराम सीताराम, सबको सम्मति दे भगवान. रघुपति राघव राजाराम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजाराम, पतित पावन सीताराम. सीताराम सीताराम, पतित पावन सीताराम. सबको सम्मति दे भगवान, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजाराम, पतित पावन सीताराम.
वैष्णवजन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने सकळ लोकमा सहुने वंदे निंदा न करे कीनी वाचका छमन निश्चल राखे धन धन जननी तेनी वैष्णवजन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने समदृष्टीने कृष्णा त्यागी परस्त्री जेने मातरे जिव्हा थकी असत्य न बोले परधन नव झाले हारे वैष्णवजन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने माया त्यापे नहीं जेने दृढ वैराग्य जेना मन मारे राम नाम शू टाळी रे लागे सकळ तीरथ तेना तन मारे वैष्णवजन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने वनलोभीने कपट रहित छे काम क्रोध निवार्या रे म्हणे नर संयुतीनु दर्शन करता कुळ एको तेर तार्या रे वैष्णवजन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने पर दुखे उपकार करे तोय मन अभिमान नाणे वैष्णवजन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने वैष्णवजन तो तेने कहिए ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्तिम् वैष्णवजन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने रे वैष्णव
हॅलो हॅलो सहुने वंदे निंदा न करे कीनी वाचका छमन निश्चल राखे धन धन जननी तेनी रे. जी सर आता त्याच्यात एवढी आपली सॉरी एक प्रसिद्ध घ्यायची ती शेवटी घेऊ ना साहेब, शेवटी बोलायचं. आणि मग राष्ट्रगीतानी एंड करू. करा, सुरू करा. आज या ठिकाणी बदलापूर येथील आपल्या 2 अल्पवयीन मुलींच्यावर जो लैंगिक अत्याचार झाला त्या विकृत मानसिकतेच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने गावापासून ते राज्यापासून ते शहरापर्यंत मूक निदर्शने आयोजित करण्यात आलेली आहे. देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब हे या ठिकाणी भर पावसामध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या सह भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आपण हे आंदोलन सुरू केलं आहे. या ठिकाणी आता समारोपाच्या पूर्वी महाविकास आघाडीमधील घटक पक्षाच्या वतीने सुरुवातीला शिवसेनेचे नेते माजी आमदार महादेव बाबर हे या आजच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये बोलतील. आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर संविधान मध्ये जे अधिकार दिलेले आहेत, मध्ये बालकांचे अधिकार असतील, आपल्या सर्वांचे अधिकार असतील, आणि बदलापूरमध्ये जी घटना झाली तिचा निषेध करण्यासाठी देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई, सर्व पक्षाचे अध्यक्ष, सर्व आजी माजी आमदार, आजी माजी नगरसेवक आणि सर्व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, सर्वप्रथम महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही बदलापूरच्या घटनेचा या ठिकाणी निषेध करतो. आणि या राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं नाही. या राज्यामध्ये नरधामावरती कुठल्या प्रकारचा पोलिसांचा अंकुश नाही, गृहमंत्र्याचा अंकुश नाही. कुठल्या प्रकारे तुम्ही आणि आम्ही, तुमचे आणि आमचे मुलं बाळं सुरक्षित राहू शकत नाही. या सरकार चले जाओ आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. बोलणारे बरीचशी मंडळी आहेत. मी अधिक न बोलता महाविकास आघाडीच्या वतीनं या सरकारचा आणि या घटनेचा निषेध करतो. आणि जो कुणी गुन्हेगार आहे, मग कोल्हापूरमध्ये घटना घडली, मुंबईमध्ये घडली, पुण्यामध्ये सुद्धा घटना घडलेली आहे, या दौंडमध्ये सुद्धा ती घटना घडलेली आहे, लातूरमध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, म्हणजे हे सगळे मोकाट गुन्हेगार या सरकारच्या जीवावरती मोकार सुटलेले आहेत. यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या ठिकाणी मागणी करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आदरणीय दीप्तीताई चौधरी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करते.
बदलापूरची जी घटना झालेली आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आपण जमलेलो आहोत. खरं तर गुन्हेगारांना कुठलाही चाप राहिलेला नाही. मोकाट असे सर्व गुन्हेगार फिरत आहेत आणि अतिशय चिमुरडे ज्यांना आपण मुलं म्हण अगदी छोटी छोटी मुलं ते सुद्धा सुरक्षित नाहीयेत. सर्वात सुरक्षित कुठे मुलं असतील तर आपण समजतो की आपलं स्वतःचं घर आणि शाळा. परंतु जर शाळेतच सुरक्षित नसतील मुलं तर मग आपल्यासारख्या सर्वांनीच पालकांनी रस्त्यावर आलं पाहिजे. आणि मला वाटतं या प्रकरणी गृहमंत्र्यांचा राजीनामा आपण सर्वांनी मागितला पाहिजे. गृहमंत्री आपण राजीनामा द्या ही या ठिकाणी मी मागणी करते. कारण जे नराधम मोकाट सुटलेले आहेत त्यांना माहिती आहे की आपण या गुन्ह्यातून सुटणार आहोत आणि पुन्हा गुन्हे करण्यासाठी ते मोकळे असणार आहेत. कुठल्याही गुन्हेगारांना अजिबातच काही शिस्त राहिलेली नाही आणि म्हणून माझी या ठिकाणी मागणी आहे गृहमंत्री आपण राजीनामा द्या. जयदेवजी गायकवाड. प्रथम आपणा सर्वांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करतो. आज या ठिकाणी अतिशय संतप्तपणे आपण या ठिकाणी बदलापूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी देशाचे नेते आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये उपस्थित आहोत. बदलापूरची घटना खरं म्हणजे अतिशय क्रूर आणि मानवी संस्कृतीला एक धक्का लावणारी आणि समाजाचं एक नैतिक अधपतन झालंय की काय अशा प्रकारची एक शंका निर्माण करणारी अशा प्रकारची भयानक अशी ज्या घटना घडतायत आणि ती एकच घटना नाही तर आता सांगितल्याप्रमाणे एकामागे एक अनेक घटना सातत्याने होत आहेत. आणि खरं म्हणजे या घटना होऊ नयेत यासाठी आपल्या राज्यसंस्थेची फार मोठी जबाबदारी असते. राज्यसंस्थेने जो कारभार त्यांच्या हातामध्ये दिलाय त्याचा योग्य तो खरं म्हणजे त्या अधिकारांचा उपयोग करून समाजामध्ये अशा प्रकारचे एक निर्भयपणाचं वातावरण निर्माण करणं त्यांची जबाबदारी असते. पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं जे चित्र दिसतंय की एकामागे एक घटना संपूर्ण पालक वर्ग प्रत्येक मनुष्य अशा घटनांच्या बाबत त्यांचा एक थरकाप घडवणाऱ्या घटना आहेत आणि काळजी निर्माण करणाऱ्या घटना आहेत. या घटनांचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी अशा प्रकारचं एक वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडतंय. आणि म्हणून आपण या ठिकाणी साहेबांच्या नेतृत्वाखाली या घटनेचा निषेध करताना मी देखील या घटनांचा निषेध करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. नमस्कार. आज आपण सगळे पुण्यामध्ये मोठ्या संख्येने आपण